न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। मनपाच्या खोदकाम संस्कृतीला चाप। प्रभाग 1 मध्ये आमदार संग्राम जगताप आणि बारसकरांचा नियोजनबद्ध मास्टर स्ट्रोक। कामात दिरंगाई आणि पोकळ आश्वासने देणाऱ्या यंत्रणेला जोरदार चपराक लगावत सावेडी उपनगरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये विकासाचा थेट धडाका सुरू झाला आहे। जय मंगल नगरी, यश रो हाऊसिंग आणि अरोमा पार्क परिसरातील रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी विरोधकांच्या टीकेला थेट कामातून उत्तर दिले आहे। शहरातील अनेक भागात आज रस्ता केला की उद्या ड्रेनेजसाठी तो पुन्हा खोदला जातो। अशा महापालिकेच्या नियोजन शून्य आणि पैसे उधळू कारभाराला प्रभाग 1 मध्ये पूर्णपणे चाप लावण्यात आला आहे। आमदार संग्राम जगताप आणि संपत बारसकर यांनी या भागाचा कायापालट सुरू केला आहे। एकाच कामावर वारंवार जनतेचा पैसा वाया घालवण्याची पद्धत बंद करून येथे अत्यंत नियोजनबद्ध रीतीने कायमस्वरूपी पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत। आम्ही फक्त घोषणाबाजी करत नाही, तर नागरिकांच्या घामाच्या पैशातून होणारा विकास डोळ्यांना दिसेल असाच करतो। प्रभाग क्रमांक 1 ला आम्ही शहरात विकसित प्रभाग म्हणून एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे। मूलभूत प्रश्नांवर राजकारण करणाऱ्यांना जनतेनंच त्यांच्या जागेवर बसवलं आहे, असा घणाघाती प्रहार किरण संपत बारसकर यांनी या प्रसंगी केला। दर्जेदार पायाभूत सोयी सुविधांमुळेच आज संपूर्ण शहरातून नागरिक सावेडीच्या या प्रभागात राहण्यासाठी येत आहेत। हीच आमच्या कामाची सर्वात मोठी पावती आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। तर आज आपण सर्वजण वॉर्ड क्रमांक 1 मधील यशमंगल सोसायटी येथे रस्ता काँक्रिटीकरण यासाठी सर्वजण जमलेलो आहोत। तर या निमित्ताने मी एकच सांगू इच्छिते की जसं आपण पाहतोय की वॉर्ड क्रमांक 1 मधील सर्वच कामं खूपच प्रगतिशील आणि तसेच चांगल्या रीतीने सर्व पार पडत आहे। तर यासाठी जे काही संपत दादा असतील किंवा आपले सागर बोरुडे डॉक्टर असतील आणि तसेच आपले लाडके आमदार संग्राम भैया जगताप असतील, तर यांचे सर्वांचेच खूप मोठे सहकार्य आहे। आणि त्याचप्रमाणे आपण जे सर्व पाहतोय आजूबाजूला जो हरितर झालेला आहे आपला वॉर्ड, आणि तसेच कुठल्याही प्रकारचे रस्त्यांचे म्हणा, पाण्याचे किंवा ड्रेनेजचे कुठलेही आपल्याला अडचणी राहत नाही। तर सर्वच आम्हा सर्वांचीच अशी मनापासून तळमळ असते की आपल्या नागरिकांना कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही पाहिजे। आणि त्याचप्रमाणे सागर बोरुडे डॉक्टरांनी जे आपल्याला सांगितलं की तुम्ही त्याचप्रमाणे आम्हा सर्वांच्या कामाची दखल घेत जा, आणि त्याचप्रमाणे कुठेही आम्ही उभे राहिलो तर आमच्या पाठीमागे तुम्ही खंबीर साथ आम्हाला सदैव असली पाहिजे। आणि त्याचप्रमाणे मी सांगू इच्छिते की येत्या काही पंचवार्षिक मध्ये कुठलीही कामं अशी राहणार नाहीत की जे नागरिकांना अडचणीस कारणीभूत राहतील। आणि त्याचप्रमाणे या निमित्ताने मी एक सांगू इच्छिते की आपला प्रभाग पुढच्या पंचवार्षिक पर्यंत हरित आणि स्वच्छ आणि सुंदर असा होईल, अशी सर्वांचेच प्रयत्न आहेत। त्यात फक्त तुम्ही आम्हाला थोडीशी साथ द्या। आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। लोकप्रिय तसेच हिंदू जननायक संग्राम भैया यांच्या कायम सहकार्याने आज आपल्या जय मंगल नगरीतील या रस्त्याचं कामाचा शुभारंभ होत आहे। आणि ह्या प्रसंगी संघर्ष प्रतिष्ठानच्या अध्यक्ष किरणताई ही आलेले आहेत। तर सर्व नागरिक ह्या प्रसंगी उपस्थित राहिले, सर्वांचे मी मनपूर्वक धन्यवाद देतो। आणि ह्या प्रभागातील जय मंगल नगरीचंच एक रस्त्याचं काम राहिलं होतं, तर त्याच्या मागे अनेक कारणे होते की अजितदादांच्या माध्यमातून आपल्याला जवळपास आपल्या प्रभागासाठी 25 कोटीचा निधी मिळणार होता, परंतु अजितदादांचं अकाली निधन झाल्यामुळे आपला निधी भेटला नाही। अशा अनेक कारणास्तव रस्ता थोडासा राहिला होता, परंतु दादांनी वारंवार सांगितलं होतं की आपण हा कुठल्याही परिस्थितीमध्ये रस्ता करणार आहोत। अजूनही या रस्त्याचं पूर्ण वर्क ऑर्डर आपल्याला भेटलेली नाहीये, परंतु नागरिकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा येण्यासाठी जाण्यासाठी जे लोकांना प्रॉब्लेम होत होते ते सर्व लक्षात घेऊन संपत दादांनी आयुक्तांशी चर्चा करून हा रस्ता चालू करण्यासाठी प्रयत्न केले आणि हा रस्ता आपण चालू करत आहोत। आणि ह्या परिसरातील बाकीचेही नागरिकांना आपण अनेक जणांना माहीत नसतं। आपण ज्यावेळेस कॉटेज बेकरीच्या तिथून आत येतो
तो पहिला आपल्याला येणारा रस्ता तो पूर्ण झालेला आहे. त्याच्यानंतर पूजा कार्यपासून आतमध्ये येतो तो दुसरा असेल. त्याच्यानंतर श्रीरामनगरच्या तिथून येतो तो तिसरा रस्ता असेल. गायत्री ब्युटी पार्लरच्या तिथला चौथा रस्ता असेल. त्याच्यानंतर भिंगारदिवे गिरणीच्या तिथून येणारा 5वा रस्ता असेल. त्याच्यानंतर हिरा पॅलेस हॉटेलच्या तिथून येणारा 6वा रस्ता असेल. जवळपास 6 रस्ते म्हणजे आपल्या एक कॉलनीला आत येणारे 6 रस्ते हे पूर्ण झालेले आहेत. म्हणजे परिसरामध्ये अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.